महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात नियम 259 अन्वये विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य करताना शिवसेना नेते तथा विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर चहूबाजूंनी घणाघात केला। गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या 4 विभागातील कारभारावर अंबादास दानवे यांनी सडेतोड टीका करत राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून या अनागोंदी कारभाराला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला। मध्यवर्ती सभागृह येथे सादरीकरण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। माननीय पीठासीन अधिकारी, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय संसदीय कार्यमंत्री, माननीय रोजगार हमी योजना मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। कृपया या सादरीकरणाच्या कार्यक्रमास मध्यवर्ती सभागृह येथे सकाळी 9:30 ते सकाळी 11:15 या कालावधीत विधान परिषद सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांनी उपस्थित राहावे। पुढे 93 वाटले का? श्री महाराष्ट्र विधान परिषद नियम त्याच्यानंतर ह्या 93 नंतर घेऊया। नियम 93 अन्वय सूचना अनुक्रमांक नंबर 1 सूचना क्रमांक 9 अंबादासजी दानवे। सूचना क्रमांक 9 सामाजिक न्याय मंत्री 93 निवेदन 34, 36, 38 हो वितरित केल्याप्रमाणे विचारा प्रश्न। सभापती महोदय, संभाजीनगर महापालिकेतील जी रमाई आवास योजना आहे याच्या संदर्भात मी ही सूचना केलेली आहे। सभापती महोदय, या योजनेमध्ये काही अधिकारी, काही कर्मचारी आणि काही एजंट मिळून ह्या योजनेमध्ये बोगस कागदपत्र देऊन मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय आर्थिक घोटाळा झालेला आहे। या संदर्भात चौकशी पारदर्शक पद्धतीने होण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात येथील संभाजीनगरचे एक माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा वारंवार आंदोलनं केली आणि निवेदनं दिली सभापती महोदय। आणि याच्यातला महत्त्वाचा मुद्दा बघायला गेलं तर माझ्याकडे एवढे पेपर्स आहे सभापती महोदय याच्यामधले की याच्यामध्ये ही खऱ्या अर्थानं ही रमाई घरकुल योजना राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे, पंतप्रधान घरकुल योजनेच्या धर्तीवर। पण याचा फायदा कोण कोण घेतं सभापती महोदय हे जर बघितलं तर आश्चर्य वाटेल, अशा प्रकारची स्थिती आहे। माझ्याकडे काही पेपर्स आहे दादा की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकांचा मुलगा घरकुल योजनेच्या लाभार्थ्यामध्ये सभापती महोदय, ज्या नगरसेविका आहेत त्यांचे जे पती आहे त्यांचे 33 बँकेमध्ये खाते सभापती महोदय, कोट्यवधी रुपये खात्यामध्ये त्यांच्या, आणि त्यांना घरकुल योजनेचा लाभ या ठिकाणी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलाय सभापती महोदय। त्याच्यानंतर जर विचार केला तर याच्या ज्या एजन्सीला काम दिलं ते 90% बिलो दिलं सभापती महोदय। एक लोक शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे। ही संस्था तशी शैक्षणिक संस्था आहे, परंतु हिचं या संदर्भात काय काम हा माझा प्रश्न आहे की जे शिक्षण संस्था आहे तिनं घरकुलाचं एजन्सीचं काम का करावं हा एक प्रश्न आहे, तेही 90% बिलो। याचाच अर्थ सभापती महोदय की यांनी हाताने लाभार्थींची यादी बनवलेली आहे। आपण डिजिटल युगामध्ये आहोत सभापती महोदय, आणि यांनी घरात बसून यातील व्यक्ती दिलेल्या पत्त्यावरच राहत नाही। त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाने सुद्धा मनपाने दिलेलीच यादी मंजूर का केली हा प्रश्न आहे। हाताने लिहिलेली यादी समाज कल्याणला सोपवली महानगरपालिकेने, समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी ही यादी अपडेट घ्यायला पाहिजे होती सभापती महोदय। महानगरपालिकेचे अभियंता असेल, पीएमसी असेल, यांनी स्थळ पाहणी कोणतीही केलेली नाही, आणि स्थळ पाहणी न करता सभापती महोदय अशा पद्धतीने घरकुल योजना लुटलेली आहे। कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देता येतो, परंतु अनेक लोकांनी लाभ या घरकुल योजनेचा सभापती महोदय लाभ घेतलेला आहे। पती पत्नी यांच्या एकत्रित नावावर घर केले जाते, फोटो घेतले जाते, आणि असं असताना सुद्धा दोघांना सुद्धा याच्यात घरकुल मंजूर झालंय।
त्याच्यानंतर एक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था आहे आणि जनरल स्मॉल फायनान्स बँक नावाची एक संस्था आहे. हिच्या नावावर याचे बिल अदा केलेले सभापती महोदय. याच्यात लावलेले संचिकेला लावलेले रेशन कार्ड हे बोगस आहेत, ज्याची पुरवठा विभागाच्या पोर्टलवर कोणतीच नोंद नाहीये. याच्यात रेशन कार्डची कोणती शहानिशा महानगरपालिका असेल, पीएमसी असेल, यांनी कुठेही केली नाही सभापती महोदय. सभापती महोदय, इथलं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावानं टॅक्स पावती सभापती महोदय आणि रेशन कार्ड पण आहे. दादा, देवेंद्रजीच्या नावाने रेशन कार्ड टॅक्स पावती संभाजीनगर महापालिकेची, एकनाथजी शिंदेच्या नावाने टॅक्स पावती आणि रेशन कार्ड आहे. आणि असे राशन कार्ड, अशा टॅक्स पावती घेऊन घरकुल मंजूर केले. माझ्याकडे त्याच्या प्रती आहे. देवेंद्रजींच्या नावाचं टॅक्स पावती आहे. झोन क्रमांक, त्यांचा पत्ता आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहुल नगर, सादात नगर, छत्रपती संभाजीनगर. संजय शिरसाट साहेबांचा मतदारसंघ आहे. देवेंद्रजी तिकडे राहायला आलेले अशा पावतीतून दिसतंय. त्यांना त्यांच्या घराला 1985 रुपये टॅक्स आहे आणि ते थकबाकी आहे ती 1985 रुपये देवेंद्रजीच्या नावाची. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचं एक रेशन कार्ड आहे सभापती महोदय माझ्याकडं, ज्याच्यात स्वतः एकनाथ संभाजी शिंदे, पत्ता आंबेडकर नगर लिहिलेला आहे सभापती महोदय, संभाजीनगर. त्याच्यात त्यांचं नाव आहे, वहिनींचं नाव आहे श्रीकांत, डॉक्टर श्रीकांतचं नाव आहे, श्रीकांतच्या ज्या सौभाग्यवती वृषाली त्यांचं नाव आहे, मुलगा रुद्रांश त्याचं सुद्धा नाव आहे सभापती महोदय या रेशन कार्ड मध्ये. आता ते तुमची तसे काही दिसेल काही इच्छा, परंतु रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा आंबेडकर नगरचं शिंदे साहेब. मी हे का सांगतोय सभापती महोदय, सर्टिफिकेट देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं. आत्ताच अनिल परब साहेबांनी सर्टिफिकेट विषयी बोलले सभापती महोदय. देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं एससीचं सर्टिफिकेट आहे. शिरसाट साहेब तुमच्या खात्याचं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट आहे इथं. आता मी बाकी काय कास्ट वगैरे बोलत नाही, परंतु एससी जातीचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा एससी जातीचं प्रमाणपत्र सभापती महोदय इथं दिलेलं आहे. मी हे का सांगतोय तुम्हाला की ही पूर्ण यादी रमाई आवास योजनेची पूर्णपणे बोगस झालेली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते आणि पीएमसीचा याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग आहे. मी आपल्या मार्फत या 93च्या सूचनेअन्वये या सगळ्या योजनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. ज्या घरकुल ज्यांना आवश्यक आहे, गरजू आहे, त्यांना न मिळता दलालांना आणि एजंटांना घरकुल, ही योजना राज्याची चांगली योजना आहे, रमाई घरकुल योजना, परंतु तिचा गैरफायदा अशा पद्धतीनं सभापती महोदय घेतला जाण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून या संपूर्ण योजनेचा पीएमसी असेल, महानगरपालिकेचे अभियंते असेल, समाज कल्याणचे अधिकारी असेल, यांची पूर्ण चौकशी करून या घरकुल योजनेचा पूर्णपणे ज्या पद्धतीनं जी यादी आहे, ही यादी सुद्धा संभाजीनगर महानगरपालिकेची संपूर्ण यादी सभापती महोदय माझ्याकडे आहे, जी पूर्णपणे हाताने लिहिलेली आहे. हाताने लिहायची गरजच नाही, अशा पद्धतीनं माझ्याकडे पूर्ण यादी आहे. आणि म्हणून आपल्या मार्फत सरकारने या पूर्ण घरकुल योजनेची चौकशी केली पाहिजे. याच्यात ज्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे घरकुल मंजूर केले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे चुकीचे, मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे खोटे सर्टिफिकेट इथं बनवले जातात सभापती महोदय. पुरवठा खात्याचं रेशन कार्ड बनवलं जातं, महानगरपालिकेची टॅक्सची पावती दिली जाते आणि हे गुड गव्हर्नन्स महाराष्ट्रात चालू आहे, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. म्हणून आपल्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती मी करतो आणि संबंधितावर कारवाई सरकार करेल का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अंबादास दानवेने या रमाई आवास योजनेसंदर्भात जो काही प्रश्न उपस्थित केला तो खऱ्या अर्थानं गंभीर स्वरूपाचा आहे. समाज कल्याण विभागातर्फे जो निधी आम्ही अनुसूचित जाती व नवबधूंना स्वतःच्या जागेवर पक्के घर बांधून देण्याची योजनेसाठी हा महानगरपालिकेला असेल, जिल्हा परिषदला असेल, वर्ग करत असतो. परंतु संभाजीनगर महानगरपालिकेने जे काही अर्ज आले होते ते पाहिले तर 2011 ते 2022-23 मध्ये 10-11 आणि 22-23 मध्ये जे अर्ज आले होते त्याच्या आतापर्यंत कोणतीही कारवाई किंवा त्यांनी ते घरकुल कुठेही बांधलं नाही, म्हणून ते रद्द केलं. नंतर आम्ही 30 मे 2025 रोजी
हे सर्व रद्द करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि बाकी सभापती महोदय, जेव्हा हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले ते त्याच्यामध्ये जवळपास 8,442 अर्ज प्राप्त झाले. 5वी 6वी आणि दानवे साहेब, आम्ही 8,442 अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे खरे आहेत का हे तपासण्यासाठी पुन्हा त्यांना एकत्रित बोलवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना एका ठिकाणी यावं आणि यांच्या कागदाची आपण तपासणी वगैरे करावी. पण द्या लक्षवेधी. तर त्यापैकी 8,442 पैकी 2,913 जणच उपस्थित हे राहिले. निवेदन आहे कुठची घ्यायची ती. म्हणजे जवळपास 5,500 लोक अनुपस्थित होते.